एका गावात एक श्रीमंत सावकार राहत होता. दान धर्म करायचा आणि त्याला त्या गोष्टीचा फार गर्व झालेला होता. त्याला असं वाटायचं या गावातील सगळ्यात मोठा भक्त मीच आहे. भगवंताने एक दिवस त्याची परीक्षा घेण्याचं ठरवलं. भगवंत त्याला प्रसन्न झाले. एक तेलाने काठोकाठ भरलेली वाटी त्याला दिली आणि त्याला सांगितलं या वाटीतील एकही थेंब खाली न पडता संपूर्ण गावाला प्रदक्षिणा मारू नये. त्याने अगदी तसंच केलं. वाटीतील एकही थेंब खाली न पडू देता संपूर्ण गावाला प्रदक्षिणा मारली. प्रदक्षिणा मारल्यानंतर भगवंताने त्याला विचारलं की प्रदक्षिणा मारत असताना तू माझं नाव किती वेळेस घेतलं. सावकाराने सांगितलं प्रदक्षिणा मारताना माझं पूर्ण लक्ष वाटीकडेच होतं, त्यामुळे तुमचं नाव घ्यायला मला वेळच मिळाला नाही. देवाने हसून सांगितलं अरे वेड्या, तुझ्यावर फक्त एका वाटीची जबाबदारी होती तरी सुद्धा तू मला विसरलास. पण तुझ्याच बाजूला राहणारा शामराव, त्याच्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी, तरीही सुद्धा तो संपूर्ण कामाच्या व्यापातून बाहेर येऊन रोज माझी आठवण काढत असतो. तात्पर्य असं आहे, देव पैशाचा नाही तर तुमच्या निस्वार्थ भावनेचा केला असतो. रामकृष्ण.